ठीक आहे. तर हे 4 प्रकारचे इन्स्ट्रक्शन्स याच्यामध्ये येतात. अँड ऑपरेशन आपल्याला माहिती, अँड गेटचं ट्रूथ टेबल कसं आहे, ए बी इनपुट वाय आउटपुट, झिरो झिरोला झिरोच, 0-1ला झिरोच, 1-0ला झिरोच, फक्त 1-1ला 1. हे आपल्याला माहिती. अँड गेटचं ट्रूथ टेबल आपल्याला माहीत असलं पाहिजे. अँड गेटला फक्त 1-1लाच 1 आहे, बाकी सगळ्याला 0. 0-0-0, 0-1-0, 1-0-0, 1-1-1. ठीक आहे. हे लक्षात ठेवलं की झालं, मग आपल्याला अँड ऑपरेशन करता येतं. ठीक आहे. हे 4 इन्स्ट्रक्शन्स सेमच आहेत, फक्त ORLच्या ठिकाणी मी ANL लिहिलं, बाकी काही फरक नाही. हे 4 इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला वापरता आले पाहिजे. ओके, विल सॉल्व वन एक्झाम्पल. आपल्याला समजा 2 डेटा व्हॅल्यूज दिलेले आहेत त्यांनी. ठीक आहे. EDH अँड BH, ह्या 2 डेटा व्हॅल्यूज दिलेल्या आहेत आणि याचं अँडिंग करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. इन्स्ट्रक्शन कशी लिहायची तुम्हाला माहिती, जसं ORLला लिहिले होते तसंच फक्त ANL रिप्लेस करायचं. फक्त मी ही प्रोसिजर सांगतो तुम्हाला. ED, आत्ता मी ट्रूथ टेबल काढून दाखवलं होतं. ED कसं लिहितो आपण, 1-1-1-0 E, आणि Dला 1-1-0-1 आणि 3B. 3 म्हणजे 0-0-1-1, एवढं तरी माहीत असलं पाहिजे बरं का, नाहीतर काहीच करता येणार नाही. आणि बीला 1-0-1-1. ठीक आहे. ह्या दोन्हीचं अँडिंग करायचं आपल्याला, अँड ऑपरेशन करायचं. फक्त 1-1ला 1, बाकी ठिकाणी 0. उत्तर काय आलं, दिस इज 2, दिस इज 9. So your answer is 29H. Your answer is 29H. आलं का सगळ्यांचं? हा सर. आता सॉल्व करता येईल तुम्हाला. दुसरं एक्झाम्पल देतो आता मी. एक्झाम्पल 2. Write the instructions. Write the instructions to logically and the data values, logically and the data values 3CH and 2AH. Save the result at address 55H. Save the result at address 55H. ओके. 4ही प्रकारे करा, 4ही प्रकारची इन्स्ट्रक्शन्स वापरा, 4 वेगवेगळे प्रोग्राम्सले, आणि उत्तरे सांगा 3C आणि 2A यांचं एंडिंग काय होईल.
I think you have solved the problems. I will just write you, give you the result. 3CH 0011 3 C म्हणजे 1100 2A 2 means 0010 and A means 1010. यांचं एंडिंग करायचं आहे आपल्याला. अँड ऑपरेशन करायचं. 0001101101110000000. Your answer is 2 and this is 8. Your answer is 28. 2A. आलं सगळ्यांचं? हो सर. अशा प्रकारचे एक्झाम्पल्स तुम्हाला परीक्षेत विचारले जाणार बरं का. तयारी ठेवा. अँड करून दाखवा, हो, सर. ऑर करून दाखवा, एक्सॉर करून दाखवा. तुम्हाला ते करता आलं पाहिजे. अवघड नाही, ते फार सोपं आहे. ट्रूथ टेबल्स आपल्याला माहीत असली तर काय FYचंच लेवलचंच आहे. फार काय अवघड असं काही नाही आहे. फक्त प्रोग्राम लिहिता आला पाहिजे, इन्स्ट्रक्शन्स आठवले पाहिजे. अँडसाठी कुठलं इन्स्ट्रक्शन आहे, ANL. ऑरसाठी कुठलं इन्स्ट्रक्शन आहे, ORL. हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. ओके. You try to solve one more example, then we will go to XOR. Example 3. Write the instructions. समजा मला 3 डेटा व्हॅल्यूज अँडिंग करायचे असल्या. राईट द इन्स्ट्रक्शन्स टू लॉजिकली अँड 3 डेटा व्हॅल्यूज. आत्तापर्यंत मी 2 व्हॅल्यूज घेतल्या, आता 3 व्हॅल्यूज करायचे आहेत मला लॉजिकली अँड करायचे. लॉजिकली अँड 3 डेटा व्हॅल्यूज. 3EH 8DH and 6BH. Save the result. At 50H address. 3E आणि 8D आणि 6B ह्या तिन्हीचं एंडिंग करायचं आपल्याला. आपल्याला 2 इनपुट माहिती, ए आणि बी आणि वाय आउटपुट. त्याच्याऐवजी 3 इनपुट घ्या, ABC. एक जरी इनपुट 0 असेल तर आउटपुट 0च राहणार आहे अँड गेटला. बरोबर आहे का. ज्यावेळेस तिन्ही इनपुट 1 असतील त्यावेळेसच फक्त आउटपुट तुमचं काय राहील, 1 राहील. सोपं आहे अगदी, काय अवघड नाही. फक्त प्रोग्राम आता लिहिता येतोय का ते बघा. प्रोग्राम तुम्हाला लिहिता येतोय का ते बघा. 3 डेटा व्हॅल्यूज आपल्याला अँड करायचे. हिंट देतो, पहिल्यांदा 2 डेटा व्हॅल्यूज अँड करा, नंतर परत 3री डेटा व्हॅल्यू अँड करा.
एक प्रोग्राम लिहून दाखवतो तुम्हाला. मूव ए कॉमा हॅश, एक डेटा व्हॅल्यू ए मध्ये घ्या आणि दुसरी डेटा व्हॅल्यू डायरेक्ट अँड करा. ANL ए कॉमा हॅश 8DH आणि परत अजून एकदा ANL ए कॉमा हॅश 6BH. झालं, दोनदा वापरलं मी. आणि रिझल्ट सेव्ह करा. मूव किती म्हटले 50H, मूव 50H कॉमा ए मध्ये 3 घेतलं, ए 3 आणि 8Dचं अँडिंग केलं, रिझल्ट एमध्येच राहिला. परत त्या रिझल्ट बरोबर 6B अँडिंग केलं, परत रिझल्ट एमध्येच राहिला आणि ते ए मधला रिझल्ट सेव्ह केला. व्हेरी सिम्पल. ठीक आहे, तर आता आपण बघू काय रिझल्ट येईल. 3EH. 3 कसं लिहितो आपण? 0011. 08H येते. हां 08H येते. बरं, एकदा चेक करू आपण. 1110. दुसरा आहे 8DH. 8 म्हणजे 1000, डी म्हणजे 1101. तिसरा आहे 6BH. 6B म्हणजे 0110 आणि बी म्हणजे 1011. आता जिथं तिन्ही 1 येतात तेवढं फक्त 1 लिहायचं. तिन्ही 1 कुठे येतात? फक्त एकाच ठिकाणी येतात. बाकी ठिकाणी कुठंतरी एक 0 येतच आहे, बाकी सगळे 0च होणार आहेत. तिन्ही 1 आलेलं फक्त एकच कॉम्बिनेशन, एवढंच. बरोबर आहे का? त्याच्यामुळे तिथंच फक्त तुमचं 1 राहणार, बाकी सगळे 0 होणार. म्हणजे उत्तर काय येणार तुमचं? 08. याचा रिझल्ट येणार 08. आला का सगळ्यांचा? होय सर, आलाय. हां. हो. आणि प्रोग्राम असा लिहायचा, असा लिहा. किंवा मग तुम्ही एक डेटा ए मध्ये घ्या, दुसरा डेटा एका रजिस्टरमध्ये घ्या, तिसरा डेटा अजून एका दुसऱ्या रजिस्टरमध्ये घ्या, असंही लिहू शकता. येईल का लिहिता तुम्हाला? लिहून दाखवा मला. रजिस्टर ॲड्रेसिंग वापरा, लिहून दाखवा मला. रजिस्टर ॲड्रेसिंग वापरा, रजिस्टर ॲड्रेसिंग. हे जे आहे ते इमिजिएट ॲड्रेसिंग आहे. हे ANL जे वापरलं आहे मी ते इमिजिएट ॲड्रेसिंग आहे. त्याच्याऐवजी रजिस्टर ॲड्रेसिंग वापरून दाखवा. दुसरा डेटा एखाद्या रजिस्टरमध्ये घ्या. समजा मी R2 वापरलं, रजिस्टर R2, त्याच्यामध्ये 8D घेतला. R2 आणि R3 मध्ये R3 कुठले वापरायचे, परत ते ए मध्ये घ्यायचे. हां, आणि हे R4 वापरलं समजा मी, हॅश 6BH. यानंतर मी काय म्हणणार? ANL ए कॉमा R2. त्यानंतर परत एकदा ANL ए कॉमा R4.
आणि मग रिझल्ट सेव्ह करणार. येते लक्षात? थोडे इन्स्ट्रक्शन्स वाढतात कारण आपल्याला डेटा घ्यावा लागतो. R2 मध्ये वेगळा, R4 मध्ये वेगळा. मगाशी काय होत होतं, एक डेटा ए मध्ये घ्यायचा आणि दुसरा डेटा डायरेक्ट इन्स्ट्रक्शनमध्येच वापरायचा. त्याच्यामुळे कमी इन्स्ट्रक्शन लागत होतं. आता आपल्याला इन्स्ट्रक्शन जास्त लागणार कारण प्रत्येक रजिस्टरमध्ये वेगवेगळा डेटा आपण घेतो. ए मध्ये वेगळा, R2 मध्ये वेगळा, R4 मध्ये वेगळा, आणि नंतर मग अँडिंग करतोय आपण. त्याच्यामुळं 2 इन्स्ट्रक्शन्स वाढतात त्या. तसंच तुम्ही डायरेक्ट ॲड्रेसिंग मेथड वापरा. आता ॲड्रेस घ्या, ॲड्रेसमध्ये डेटा घ्या. एक डेटा तरी एमध्ये असणारच आहे. राहिलेला 2 डेटा व्हॅल्यूज आहेत त्या ॲड्रेसमध्ये घ्या आणि मग ॲड्रेस इन्स्ट्रक्शन वापरा. डायरेक्ट ॲड्रेसिंग इन्स्ट्रक्शन वापरा. बघू येते का तुम्हाला सॉल्व करता? मूव 35H हे ॲड्रेसला डेटा घेतो. 8DH अजून एक ॲड्रेस वापरतो 40H #6BH. आता म्हणून तुम्ही ANL E, 35H 35 मधला डेटा ए बरोबर अँड कर. दुसरं इन्स्ट्रक्शन ANL E, 40H 40 मधला डेटा ए बरोबर अँड कर आणि रिझल्ट सेव्ह कर. सॉरी, मूव 50H, A. आलं का सगळ्यांचं असं? मी लिहितोय तसं? होय सर आलंय. ठीक आहे. मग तुम्हाला आता कळालं ते कसं करायचं. आता आपण दुसऱ्या ॲड्रेसिंग मेथडला सॉरी ह्या दुसऱ्या इन्स्ट्रक्शनला आपण जाऊ. आता चौथं इन्स्ट्रक्शन आहे. आता सॉरी तिसरं इन्स्ट्रक्शन आहे XOR. XORला मगाशीसारखे 4 प्रकार. त्यामध्ये फक्त XRL म्हणायचं. जसं ORL म्हणत होतो OR साठी, तसं XORसाठी XRL. A, हॅश डेटा 8 बिट डेटा. दुसरं XRL A, RN एखादं रजिस्टर. थर्ड ॲड्रेस XRL A, ॲड्रेस. आणि चौथा आहे ते इनडायरेक्ट ॲड्रेस XRL A, ॲड्रेस ॲट ARP. XOR गेटचा सिम्बॉल तुम्हाला बहुतेक जणांना माहीत असेल. हे XOR गेट झालं. याला 2 इनपुट आणि 1 आउटपुट आहे. हां, याचं ट्रुथ टेबल कसं आहे सांगा मला. XOR गेटचं ट्रुथ टेबल कसं आहे? जालटे आठवतोय का XOR गेटचं ट्रुथ टेबल? 0 0 0 1 1 0 आणि 1 1. 0 0 ला 0 0 1 ला 1
1 0ला 1 1 1ला 0 करेक्ट. ऑर मध्ये फक्त 1 1ला 1 राहतं, एक्सऑर मध्ये 1 1ला पण 0 राहतं. म्हणजे दोन्ही जर इनपुट सारख्याच असतील तर आउटपुट 0, हे लक्षात ठेवा. इनपुट्स जर सारखे असतील, इथं बघा दोन्ही इनपुट सारखे आहेत ए आणि बी, आउटपुट 0 राहिलं. चौथ्या कॉम्बिनेशनला पण बघा, दोन्ही इनपुट्स 1 1 आहेत तरी आउटपुट 0. म्हणजे ज्यावेळेस इनपुट्स आर सेम, वेन द इनपुट्स आर सेम द आउटपुट इज ऑलवेज 0 इन केस ऑफ एक्सऑर गेट. इन केस ऑफ एक्सऑर गेट दोन्हीपैकी एक जरी इनपुट 1 असेल इथं तरी आउटपुट 1 राहते. ठीक आहे, दोन्हीपैकी एक जरी इनपुट 1 असेल तरी आउटपुट 1. आणि दोन्ही इनपुट 1 असतील तर मात्र आउटपुट 0. दोन्ही इनपुट 0 असले तरी आउटपुट 0. फक्त आपल्याला सगळ्या इनपुट्स 1 किंवा 0 नसल्या पाहिजेत 1 असण्यासाठी, 1 आउटपुट असण्यासाठी. त्यातली एक तरी इनपुट कमी जास्त पाहिजे. समजा 2 इनपुट 1 आहेत आणि एक इनपुट 0 आहे तरी आउटपुट 1च राहणार एक्सऑर गेटला. किंवा 2 इनपुट 0 आहेत आणि एक इनपुट 1 आहे तरी आउटपुट 1च राहणार. पण ज्यावेळेस तिन्ही इनपुट 0 0 0 असतील त्यावेळेस आउटपुट 0 राहील. किंवा तिन्ही इनपुट्स 1 1 1 असतील त्यावेळेस सुद्धा आउटपुट 0च राहील. ठीक आहे, हे एक्सऑर गेटचं खासियत आहे आपण म्हणू शकतो. तर आता हे इन्स्ट्रक्शन्स वापरायचे आहेत आपल्याला. XRL फक्त लक्षात ठेवा, XRL. समजा आपल्याला डेटा दिलेला असेल, आपण डेटा घेऊ आता. 59H XOR with 9FH. 59H आणि 9FH ह्यांचं आपल्याला एक्सॉरिंग करायचं. 59H कसं लिहिणार आपण? 0101, 9ला 1001, 9FH 9ला 1001, Fला 1111. ह्यांचं आपल्याला एक्सऑर करायचं. रिझल्ट काय येईल सांगा. आत्ता सांगितलं मी, 1 1 असेल तर 0, 1 1 असेल तर 0, 0 0 असेल तरी 0. काय आलं उत्तर? दिस इज C, दिस इज 6. करेक्ट? युअर आन्सर इज C6. बघा मी काय केलं आहे, 1 1 असेल तरी 0च. जिथं इथं 1 1 आहे तिथं मी 0च टाकलेलं आहे. आणि जिथं जिथं 0 0 आहे तिथं तर ऑलरेडी 0 आहेच. इथं पण 0च आहे. जिथं इनपुट सारखे आहेत तिथं आउटपुट 0 आहे. आणि जिथं इनपुट डिसिमिलर आहेत, एक 0 आणि एक 1 असेल तर तिथं आउटपुट 1 असणार. अशा प्रकारे आपण सॉल्व करू शकतो एक्सऑर गेट. ठीक आहे. सो यू ट्राय टू सॉल्व वन मोर एक्झाम्पल. एक्झाम्पल 2. आता मात्र प्रोग्राम लिहायचे तुम्हाला. राईट द इन्स्ट्रक्शन्स. आपण दोन्हीची प्रॅक्टिस करतो. राईट द instructions to logically XOR the data values 7DH and E6H. Save the result. Save the result at 50H. आता आपल्याला अगोदर इन्स्ट्रक्शन्स वापरून प्रोग्राम लिहायचे चारही प्रकारे. त्याच्यामध्ये
मी आत्ता जे 4 इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला दिले होते एक्सॉरसाठी, त्या चारीचा वापर करायचा, रिझल्ट सेव्ह करायचा आणि उत्तर काय येते ते पण सांगायचं. 7D आणि E6चा रिझल्ट काय येणार. झालं का? संपलं. झालं का? किती वाजले? चालू. किती वाजले? 1:15 झाला, 1:15. परत येणला पिरियड आहे म्हणतात ना. ओके. सो आय विल जस्ट, तुम्ही प्रोग्राम लिहिलेले असतीलच सगळे, काय फक्त XRL वापरायचं आपल्याला, बाकी त्यात काही फरक नाही, तेच प्रोग्रामचे. फक्त मी उत्तर तुम्हाला देतो, आपण ते चेक करा तुम्ही. 7DH 0111, Dला 1101, E6H, E म्हणजे 1110, 6 म्हणजे 0110, यांचं आपल्याला XOR करायचं आहे. आपल्याला माहिती फक्त 11ला 0 आणि 00ला पण 0, बाकी सगळे 1 ठेवायचे. उत्तर काय आलं? हे आहे 9 आणि 1011 म्हणजे B. तुमचं उत्तर एवढं आलं पाहिजे, 9B. आलं का सगळ्यांचं? हो सर. ठीक आहे. आता होमवर्क म्हणून तुम्ही, मी आता जे एक्झाम्पल देतो त्याचे प्रोग्राम्स लिहा आणि उत्तरही काढा. हां.
4 वेगवेगळे डेटा व्हॅल्यूज दिलेले तुम्ही त्यांचं एक्सऑर करून तुम्ही दाखवा. दिस इज अ होमवर्क फॉर यू. यू ट्राय टू सॉल्व. आय विल नाऊ स्टॉप बिकॉज आय हॅव नेक्स्ट पिरियड. मला पुढचा पिरियड आहे आता. मी थांबतो आता इथे.